सोलापूर महापालिकेतील गैरवर्तन बेशिस्तपणा करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। महापालिकेत ड्रेस कोडचे पालन न केल्यास कर्मचाऱ्यांना 500 रुपयांचा दंड, तर पान, तंबाखू, गुटखा खाऊन कार्यालयात थुंकून कार्यालय अस्वच्छ करणाऱ्यास प्रत्येक वेळी 1000 रुपये दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। या संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी आदेश काढले आहेत। त्यामुळे आता गैरवर्तन करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना चाप बसणार आहे। शासकीय कर्मचारी हे शासन आणि नागरिक यामधील दुवा असून सोलापूर महानगरपालिकेत प्रतिनिधी म्हणून कर्मचारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये व समाजामध्ये वावरताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार वर्तन असणे आवश्यक आहे। काही अधिकारी व कर्मचारी यांचे वर्तन तसे दिसून येत नाही अथवा दिलेले कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडत नाहीत। त्यामुळे यापुढे सोलापूर महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांनी गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। दंडात्मक कारवाई याप्रमाणे करण्यात येणार असून यामध्ये ज्या अधिकारी कर्मचारी यांना महापालिकेने गणवेश ठरवून दिले आहेत त्यांनी तो गणवेश परिधान न करता कर्तव्यावर हजर राहणे अथवा शासन निर्देशानुसार विहित ड्रेस कोडचे पालन न करणे या संदर्भात प्रतिवेळा 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे। पान, तंबाखू, गुटखा खाऊन कार्यालयात थुंकून कार्यालय अस्वच्छ करणाऱ्यास प्रतिवेळा 1000 रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल। कर्तव्यावर उशिरा येणाऱ्या तसेच कर्मचाऱ्यांना निश्चित करून दिलेल्या वेळेनंतर बायोमेट्रिक प्रणालीनुसार कर्तव्यावर येत असल्यास त्यांची प्रति 3 लेट मार्क करता 1 दिवस याप्रमाणे रजा खर्ची घालण्यात येणार आहे। तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे यासाठी प्रतिवेळा 1000 रुपये दंड करण्यात येणार आहे।